आपले प्रश्न कधी समाधान असतात, अनेक शंका असतात सर, ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न सतत करत असतात. तर आज या आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता येत आहे आणि मोठे सर या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा उभे राहणार आहेत. ज्या ज्या वेळेला आम्ही उद्बोधन वर्ग घेतो त्या वेळेला आमची मागणी असते का आम्हाला शिक्षक आमदार हवा आहे, शिक्षक आमदार आमचा एक शिक्षकेतरांचा पाहिजे. परंतु ज्या वेळेला सर त्या उद्बोधन वर्गामध्ये मार्गदर्शन करायला यायला लागले म्हणजे अनेक वर्षापासून होते, त्यावेळेला आम्हाला असं वाटायला की आम्हाला आता आमदार आहेत, आम्हाला वेगळं शिक्षकेतर कर्मचारी आमदाराची आवश्यकता नाही. आणि म्हणून शिक्षकेतर संघटनेचं काम करत असताना अनेक शाळांशी संबंध आलेला आहे. जरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आम्ही काम करत होतो तरीसुद्धा 90% आमचे जे प्रश्न आहेत ते मोठे सरच विधान परिषदेमध्ये असतील, शिक्षण विभाग असेल, त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर असेल, डायरेक्टर असेल, हे सर्व क्षेत्रामध्ये सर्व ऑफिसमध्ये सरांच्या मार्गदर्शनानुसार आमचे ते प्रश्न बऱ्याच अंशी सोडवलेले आहेत. 18 तारखेला सर आता अधिवेशन झालं की झाला त्यावेळेला सुद्धा आमची मागणी होती की शिक्षकांसारखंच शिक्षकेतरांना सुद्धा मतदानाचा अधिकार असावा अशी आमची मागणी आहे. म्हणजे मोठे सरांना काही त्या म्हणजे वन साईड ठाणे जिल्हा तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वोटिंग ही नक्कीच होईल. आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीत जरी चुरशीची जरी असली तरी मोठे सरांनी केलेली कामं आणि मोठे सरांचा असलेला स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असलेली ती पद्धत, प्रश्न सोडवण्यात असणारा अनुभव, सर्वांची माहिती मोठे सरांना असल्यामुळं आम्हाला वाटत नाही की त्यांच्यासमोर कोणी टिकतील, कोणी कितीही जरी मोठे असले. आणि म्हणून मोठे सर निश्चित निवडून येतील हा विश्वास मला आहे, आमच्या संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना आहे. कारण वेळोवेळी आमची चर्चा होते आता कोण येणार किंवा काय, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोठे सरच पाहिजेत. अनेक शिक्षक आहेत ज्या संस्थांमधले उमेदवार जरी असले तरी त्या संस्थांमधले शिक्षकसुद्धा खाजगीतरित्या सांगतात की नाही मोठे सरच आम्हाला पाहिजे.